नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दोन व्यवहारी अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी कशा प्रकारे करायची असते ते आपण या प्रकरणामध्ये बघणार आहोत. जर छेद समान असेल तर व्यवहारी अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी कशी करावी हे मी आपल्याला सांगणार आहे. चला मग सुरू करूया. उदाहरण आहे 2/3 अधिक 2/3. आता बघा, यामध्ये छेद कसे आहे, समान आहे आणि क्रिया ही बेरजेची आहे. म्हणून आपण काय करायचं, छेद हा जसा तसा लिहिला आणि अंशांची बेरीज करा. बेरीज आहे म्हणून 2 अधिक 2 किती राहिले, 4/3. हे उत्तर झालं. दुसरं उदाहरण बघू. 3/5 अधिक 3/5. छेद समान आहे, बेरजेची क्रिया आहे. काय करणार, छेद जशा तसं लिहिणार 5 आणि अंशांची बेरीज करणार 3 अधिक 3 किती, 6/5. उत्तर झालं. आणखी घेऊ आपण उदाहरण, समजलं नाही तर 4/6 अधिक 3/6. छेद कसे आहे, समान आहे, क्रिया बेरजेची आहे. म्हणून आपण काय करणार, छेद जसं तसं लिहिणार आणि या दोघांची बेरीज करणार. 4 अधिक 3 किती, 4 आणि 3 7, 7/6. हे उत्तर झालं. आणखी घेऊ एक उदाहरण. 5/6 अधिक 6/6. कसं सोडवणार, 6 जसे तसे घेतले कारण छेद समान आहे, बेरजेची क्रिया आहे. अंशांची काय करणार, बेरीज करणार. 5 अधिक 6, 6 आणि 5 11, 11/6. हे झालं उत्तर. आता एक वजाबाकीचं बघणार. 3/4 वजा 2/4. छेद कसे आहे, समान आहे, क्रिया कोणती आहे, वजाबाकीची आहे. मग काय करणार आपण, छेद इथे लिहिणार 4 आणि या दोघं अंशाची काय करणार, वजाबाकी करणार. 3 वजा 2 किती राहणार, म्हणजे 1/4. दुसरं पाहू आणखी. 5/6 वजा 4/6. छेद कसे आहे, समान आहे, क्रिया कोणती आहे, वजाबाकीची आहे. म्हणजे काय करणार आपण, 6 जसे तसे लिहिणार, 5 वजा 4ची वजाबाकी करणार. किती राहते, 1/6. पुन्हा एक उदाहरण घेऊ आपण. 10/11 वजा 9/11. काय करणार आपण, इथे छेद समान आहे, वजाबाकीची क्रिया आहे, म्हणून आपण 11 जसे तसे लिहिणार आणि अंशांची काय करणार, वजाबाकी करणार, कारण वजाबाकीची क्रिया आहे. 9 किती राहते, 1/11. दुसरं घेणार आपण. आणखी घेऊ उदाहरण, समजलं नसेल तर चिंता करू नका, फक्त 2/5 वजा 4/5. कसं करणार, छेद समान आहे, वजाबाकीची क्रिया आहे, म्हणून काय करणार आपण, 5 हे तसे तसे लिहिणार आणि या दोघांची वजाबाकी करणार. 2 वजा 4 किती राहते, 2/5. पण मोठ्या संख्येचं चिन्ह वजा. हे झालं उत्तर. अशा प्रकारे आपल्याला व्यवहारी अपूर्णांकाची छेद समान असेल तर बेरीज आणि वजाबाकी करता येते. धन्यवाद.